नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओतील व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका. तर नमस्कार मंडळी, तर गौरी करणार चक्क आता ह्या कामिनीची कुत्र्यासारखी धुलाई, तर दुसरीकडे मात्र कमळी राजन, अन्नपूर्णा आजी आणि सोबतच गौरी सगळ्यांची आता एकत्र भेट होणार आणि कमळी समोर आता खरंच सत्य देखील लवकरच बाहेर येताना पाहायला भेटेल. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे मात्र आपल्या गौरी सगळ्यात मोठं म्हणजे आजपर्यंत हे सत्य लपून ठेवलं होतं कमळीपासून की तिचे खरे वडील कोण असतात. पण फायनली मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की त्याच्यानंतर या कामिनीने कशा प्रकारे आपल्या गौरीला मारण्याचा प्रयत्न केला, गौरी दरीत कोसळली आणि त्याच्यानंतर फायनली सगळ्यांना असं वाटलं की आपल्या गौरीचा खेळ इथेच संपला. पण मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होतो की आपली गौरी कुठेही गेलेली नाही, ती जिवंत आहे आणि ती जिवंतच होती आणि ती फायनली आता आपल्या कमळीला भेटली. पण ती कशी भेटली, ती मुंबईपर्यंत कशी पोहोचली, चला थोडक्यात जाणूया. तर तुम्ही पाहिलं असेल की गौरी ज्यावेळेस दरीत पोहोचली त्याच्यानंतर मात्र ह्या कामिनीने सगळीकडे सेलिब्रेट केलं होतं की तिला वाटलं की फायनली खेळ संपला. पण तिची हीच सगळ्यात मोठी चूक होती आणि ती तिच्याच अंगलट आलेली असते. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की एकीकडे मात्र कशा प्रकारे आपल्या गौरीने आजपर्यंत हे सत्य सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं, त्याच्यामुळे बिचाऱ्या कमळीला आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत असतात. पण आता फायनली मित्रांनो, ती वेळ आलेली असते की कमळीला आता तिची आई भेटणार आहे. एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे आपल्या गौरीला आता सगळ्यात पहिलं तर ह्या कामिनीचा बदला घ्यायचा असतो. त्यासाठी गौरी पोचते मुंबईला, कारण की ह्या कामिनीने तिला मारण्याचा प्रयत्न केला नव्हता, तर तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे आता गौरी म्हणते की त्या कामिनीला मी जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही. तर एकीकडे मात्र कामिनी घाबरून गेलेली असते. जोपर्यंत तिला हे समजत नाही की ती गौरीचीच बॉडी होती का अजून कोणाची, तोपर्यंत तिला झोप लागत नसते. पण आता कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच आहे. काही जरी झालं तरी मात्र आता कामिनीचा बदला घेण्यासाठी मात्र आता आपली गौरी मागे पुढे पाहणार नसते. दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजी ह्या दोघांना देखील आता त्यांना जे सत्य हवं असतं त्याची माहिती आता पुढे लवकरच मिळताना तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आजोबांचा आपला अपघात त्या गावामध्ये कसा झाला होता, त्यांच्या गाडीला नेमका अपघात कोणी घडून आणला आणि खूप साऱ्या गोष्टी बाकी असतात. तर त्याची माहिती देखील आता पुढे राजनला भेटते. तर आता अन्नपूर्णा आजी आणि सोबतच राजन हे दोघेजण मिळून पण कामिनीची वरात काढायचं ठरवतात. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, त्यांच्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे साईबाबांची पूजा म्हणजेच आरती ठेवलेली असते त्यांनी सगळ्यात मोठी, आणि त्यासाठी मात्र सगळी लोक पण जमलेले असतात आणि विशेष म्हणजे आपली कमळी ऋषी हे सगळे तर येणारच असतात आणि त्यासाठी अन्नदान पण ठेवलेलं असतं आणि त्याच अन्नदानामध्ये मित्रांनो आपली गौरीची आणि कमळीची भेट होणार असते. पण मित्रांनो, त्यामध्ये खूप मोठा ट्विस्ट आहे. आपल्या गौरीला माहीत नसतं की कमळी या ठिकाणी असेल आणि इथे ती तिला भेटेल म्हणून. त्यासाठी बिचाऱ्या गौरीने आपल्या कधी विचार पण केला नसेल, पण फायनली तसं होणारच असतं. एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की राजन, अन्नपूर्णा आजी त्यांच्या कुटुंबासोबत तर खुश असतात, पण त्यांनी ठरवलेलं असतं की आता कमळीचा पण ते स्वीकार करणार आहेत आणि ते फायनली आपल्या कमळीचा स्वीकार करतात आणि फायनली ते आपल्या कमळीसोबत देखील मात्र ती आरती ही सगळे व्यवस्थित पार पाडतात. त्याच्यानंतर कमळी आणि तिच्या काही मैत्रिणी म्हणजेच आपल्या निंगी आणि तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी अन्नदानासाठी लोकांना जेवण वाढत असतात आणि त्याच ठिकाणी मात्र आपल्या गौरीची आणि कमळीची भेट होणार आहे आणि कमळीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. म्हणजेच कमळीला स्वप्नात देखील कधी वाटलं नसेल की तिची आई जिवंत आहे म्हणून. पण तुम्हाला पण हाच प्रोमो पाहिला असेल. पण मित्रांनो, त्या ठिकाणी लगेच तशी भेट दाखवणार नाहीयेत, कारण की थोडासा मिर्च मसाला लावूनच हा सगळा भाग दाखवण्यात येणार आहे तुम्हाला. कारण की त्या ठिकाणी कमळीची आणि सोबतच गौरीची तर भेट होऊ शकणार नाहीये. पण मित्रांनो, गौरी जिवंत आहे हे सत्य सगळ्यात अगोदर आपल्या राजनला समजणार आहे आणि ते पण खूप भयंकरपणे. म्हणजेच आपल्या राजनने आजपर्यंत एक गोष्टीचं स्वप्न पाहिलं होतं, ते म्हणजे मात्र त्याची गौरी त्याला कधी भेटणार आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे मात्र खूप साऱ्या असं उलगडा व्हायचा अजून बाकी आहे आणि राजनला मुळात माहीतच नव्हतं ना की कमळीची आई म्हणजे हीच खरी गौरी आहे ते. तर राजनची आणि गौरीची ज्यावेळेस मात्र भेट होते त्यावेळेस मात्र राजन गौरीचा पाठलाग करतो, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि परत कमळीच्या आईला असं वाटतं की मी परत तिथेच जाऊन सारखी सारखी का पोहोचते, नेमकं माझ्या नशिबात लिहिलंय तरी काय. तर एकीकडे मात्र तिला काही जरी झालं तरी कमळीला भेटायचं असतं आणि कमळीला परत ते सत्य सांगायचं असतं. त्याच्यामुळे आपली गौरी खूप सारे प्रयत्न करत असते. पण फायनली आता राजनची आणि गौरीची भेट झाल्याच्या नंतर मात्र राजन म्हणतो की तुला एवढे दिवस मी शोधत होतो, तू अचानक अशी गायब कुठे झाली होती, नेमकं काय झालं मला सांग, आणि ही तुला दुखापत झाली कशी, तुझ्या डोक्याला लागलं कसं, नेमकं काय कारण आहे. तर त्यावेळेस मात्र गौरी आता राजनला काहीच सांगत नाही आणि तिथून परत एकदा गायब होते. पण तिला भेटायचं असतं कमळीला, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता कमळीला थोडी माहिती की तिची आई जिवंत आहे ते. पण पुढे सगळ्यात मोठा ट्विस्ट तुम्हाला हा पाहायला भेटेल की तिचं कमळीला भेटणं नाही, तर ती आता ह्या कामिनीचा बदला घ्यायचं ठरवते. कारण
की तुम्हाला माहीतच असेल की आजपर्यंत ह्या कामिनीने एवढं पाप केलं की त्याची शिक्षा तिला अजूनपर्यंत कधीच भेटली नव्हती. त्याच्यासाठी फायनली सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे हीच असते गौरीची, की काही जरी झालं तर ह्या कामिनीला सोडणार नाही. तर ह्या कामिनीच्या डोक्यात एकच गोष्ट चालू असते की काही जरी झालं तरी त्या कमळीला ती सोडणार नाही. कारण की तिला कमळीला मारायचं आहे, तर हिला पण आता कामिनीला धडा शिकवायचा असतो. तर ज्या प्रकारे आपली गौरी मुंबईत पोहोचलेली असते तर ती कामिनीची भेट घेतेच आणि त्यावेळेस मात्र कामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की कामिनी म्हणते की ही गौरी आहे का गौरीचं भूत, मला हेच समजत नाहीये. त्याच्यामुळे कामिनी प्रचंड घाबरून गेलेली असते आणि कामिनीला एक गोष्ट समजते की काही जरी झालं तरी आता आपला काही खरं नाही, कारण की ही गौरी तर मला जिवंत सोडू शकत नाही. त्याच्यामुळे आपली गौरी ह्या कामिनीची चांगलीच धुलाई करताना दिसेल आणि त्याच्यानंतर तिला धमकी पण देते की माझ्यापासूनच नाही तर माझ्या मुलीपासून, मुलीच्या बाबांपासून आणि अन्नपूर्णा आजींपासून सगळ्यांपासून तू लांब राहा आणि तुझ्या पापाचा घडा आता लवकरच भरणार आहे आणि तुला योग्य ती शिक्षा जर नाही झाली तर मी पण नावाची गौरी नाही. आणि गौरीचा हा रौद्र अवतार पाहून मात्र आता कामिनीला खूप भीती वाटत असते, कारण की कामिनीला वाटतं की काही जरी झालं तर हिला पण संपवलं पाहिजे आणि सोबतच मात्र तिच्या मुलीला पण संपवलं पाहिजे, नाहीतर माझा खेळ इथेच संपेल. आणि तिची हार निश्चित असते मित्रांनो, कारण की आजपर्यंत तिने केलेला पापाचा घडा आता पूर्णपणे भरलेला असतो. त्याच्यामुळे आता तिला शिक्षा ही भोगावीच लागणार असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कमळी ज्या गाडीचा शोध घेत होते आणि सोबतच मात्र ऋषी, तर त्या दोघांच्या प्रेमाची सुरुवात पण तुम्ही पाहिली असेल. पण हे सगळं नयनताराला आवडत नसतं हे पण तुम्ही पाहिलं असेल. नयनताराला आता पूर्णपणे विरोध असतो की ऋषी ह्या ज्या काही गोष्टी करतोय ना, काही जरी झाले तरी मात्र आता ऋषीला त्या कमळीच्या जाळ्यातून काही करून मला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मात्र आता नयनतारा म्हणत असते की मी ऋषीची माफी मागते, ऋषीला इथे घेऊन येते आणि एक मुलगी पाहते आणि त्याचं लग्न लगेच लावून टाकते, म्हणजेच ऋषी त्या मुलीच्या नादीस लागणार नाही. आणि हाच सगळ्यात मोठा तिचा निर्णय आता चुकीचा ठरतो, कारण की ती ऋषीसोबत खोटं बोलून ऋषीला घरी तर घेऊन येते, पण तुम्ही पाहिलंच असेल की ऋषीशिवाय ना तिची नीट कंपनी चालत असते, ना तिच्यासोबत जी डील करणारे जे काही पार्टनर्स असतात ते पण तयार होत असतात. पण आता रोहितला याचा सगळ्यात मोठा झटका बसलेला असतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की रोहितने आता जो काही नालायकपणा केलेला असतो तो मात्र त्याच्या चांगलाच अंगलट आलेला असतो. त्याच्यामुळे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आता ऋषीला असं वाटत होत असतं की आता आईचा डोक्यातील सगळा राग गेला असेल, सगळं काही मिटलं असेल आणि आईला आता काहीच माझ्याबद्दल गैरसमज नसतील. पण मित्रांनो आता सगळ्यात मोठं म्हणजे आता तिच्या डोक्यात नयनताराच्या वेगळाच प्लॅन असतो की काही जरी झालं ना तरी ऋषीला सोडायचं नाही. म्हणजेच मित्रांनो आता तिने ठरवलेलं असतं की कमळीची आणि ऋषीची दोघांची देखील मी भेट होऊच देणार नाही. ऋषीला एक मुलगी दाखवणार आणि तिच्यासोबत लग्न करायला लावणार म्हणजे लावणारच. पण ऋषीने पण निर्णय घेतलेला असतो की आई जोपर्यंत कमळीची नीट माफी मागत नाही तोपर्यंत तो लग्नाचा विचारही करणार नाही, कारण की कमळीच्या आईसोबत जे काही घडलं ना ते घडायलाच नको होतं. त्याच्यामुळे काही जरी झालं ना तरी मात्र आई त्या ठिकाणी चुकली होती, तिने त्यांचा अपमान केला, त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. याला पूर्णपणे मात्र आपल्या ऋषीचा मात्र पूर्णपणे पाठिंबा असतो, कारण की ऋषीला माहिती असतं की आई चुकली तर आईने माफी मागितलीच पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मोठा ट्विस्ट तर हाच आहे की आता पुढे आता कमळीला आणि ऋषीला दोघांना पण समजतं की आता कमळीची आई जिवंत आहे, म्हणजेच आपली गौरी. कारण की मित्रांनो राजन ज्या गाडीचा शोध घेत होता आणि तो अपघात कोणी घडवला होता याचं सत्य देखील आता पुढे बाहेर येतं आणि त्यांना समजतं हे सगळं कामिनीने केलं होतं. एकीकडे ऋषीला आणि सोबतच मात्र आपल्या कमळीला समजतं की ती ज्या काही गाडीचा शोध घेत आहेत ना ती राजन महाजनांचीच गाडी आहे. म्हणजेच मित्रांनो आता कहाणीत सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट हाच आहे की एकीकडे कमळी ऋषीला समजतं की कमळीचे खरे बाबा म्हणजेच राजन महाजनच आहेत आणि दुसरीकडे मात्र राजनला खरं सत्य हे समजतं की ते आजपर्यंत ज्या व्यक्तीचा शोध घेत आहेत की बाबांचा अपघात कोणी घडवला ती त्यांच्याच घरामध्ये राहणारी त्यांचीच आत्या म्हणजे ही कामिनी आहे. तर कामिनीची धुलाई आपली एकीकडे गौरी करतच असते आणि तिला धमकी आणि तिला खूप सारं घाबरवून टाकलेलं असतं. त्याच्यामुळे पुढे आता कामिनीचा पर्दाफाश तर होताना तुम्ही पाहाल, पण एकीकडे मात्र कमळीची आणि राजनची भेट होताना पण पाहाल. तर भेटा पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.